नमस्कार, घरचा स्वादमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज घरचा स्वाद आपल्यासाठी घेऊन आला आहे बोंबील फ्राय। या प्रकारे मी इथे बोंबील चिरून घेतलेले आहेत। हे मी कोळणीकडूनच चिरून घेतलेले आहेत आणि हे फ्लॅट असे आपल्याला हवे आहेत। त्याचबरोबर मला आगळ, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ याची गरज लागणार आहे। मी इथे मालवणी मसाला यूज करणार आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला आगळ टाकून हे एकजीव करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे मी हळद, सर्वात प्रथम मी हळद टाकते आणि हा मी मालवणी मसाला घेतलेला आहे। तुमच्या तिखटानुसार तुम्ही हा वापरू शकता आणि इथे मी मीठ ॲड करते चवीनुसार। आता आपण ह्याला एकजीव करून घेऊया, म्हणजे सगळीकडे फिशला आपला हा मसाला व्यवस्थित लागला जाईल। त्याचबरोबर मी वरून इथे आलं लसणाची पेस्ट लावून घेत आहे। आता आपण हे मिक्स केलेलं एक 10 ते 15 मिनिटं असं आपल्याला लावून एक साईडला ठेवून घ्यायचं आहे। आणि आता हे मी 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर ह्याला आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे। हे फक्त मी इथे रवाच घेतलेला आहे, त्यामुळे हे खूप खुसखुशीत होतात। तुम्ही देखील ट्राय करून बघा। आता मी इथे तेल तापवून घेते आणि आपण इथे मच्छी फ्राय करायला घेऊया। छानसं असं आपल्याला एक 5 मिनिटापर्यंत आपल्याला एका साईडने व्यवस्थित मच्छी फ्राय करून घ्यायची आहे। आता बघा 5 मिनिट्स नंतर मी ह्याला पलटून घेतलेलं आहे। ही खूप छान अशी खुसखुशीत अशी मस्त आपली मच्छी फ्राय होते, तुम्ही पाहू शकता। तिला एक गोल्डन कलर येऊस्तोवर तुम्ही फ्राय करा, म्हणजे ती आतूनही छान अशी शिजली जाईल आणि बोंबीला सहजासहजी वेळ लागत नाही, लवकर शिजते। तुम्हाला माझ्या मम्माची बोंबील फ्राय आवडली ना, मग ना पक्का व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा।